योद्धा न्यूज चॅनल। पुणे नाशिक रेल्वे खेड मार्गेच व्हावी, आमदार बाबाजी काळे यांची विधिमंडळात आग्रही मागणी। मुंबई बहुप्रतीक्षित पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मार्गावरून सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे। या रेल्वे प्रकल्पाचे अलाइनमेंट बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर खेड आळंदीचे आमदार बाबाजी रामचंद्र काळे यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 मध्ये आवाज उठवला आहे। ही रेल्वे जुन्याच आराखड्यानुसार म्हणजेच खेड मार्गेच व्हावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे। प्रकल्पाच्या अलाइनमेंटबाबत चिंता आमदार काळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाचे अलाइनमेंट बदलले जात असल्याची किंवा हा प्रकल्प रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे। यामुळे या मार्गावरील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे। खेड, आंबेगाव, जुन्नर आणि संगमनेर या तालुक्यांच्या विकासासाठी ही रेल्वे अत्यंत महत्त्वाची आहे। सर्व लोकप्रतिनिधींचा एकच सूर या मागणीला केवळ खेड तालुक्यातूनच नव्हे तर शेजारील तालुक्यातूनही पाठिंबा मिळत आहे। आमदार बाबाजी काळे यांनी स्पष्ट केले की संगमनेर, आंबेगाव आणि जुन्नर या भागातील सर्व लोकप्रतिनिधींची हीच इच्छा आहे की रेल्वे मार्ग बदलू नये। हा प्रकल्प प्रस्तावित अलाइनमेंटनुसार झाल्यास उत्तर पुण्याच्या औद्योगिक आणि कृषी क्षेत्राला मोठी चालना मिळेल। प्रवास वेळेत बचत होऊन नाशिक आणि पुणे ही दोन महत्त्वाची शहरे अधिक जवळ येतील। मुख्यमंत्री महोदयांकडे साकडे आमदार काळे यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांना या विषयात जातीने लक्ष घालण्याची विनंती केली आहे। शासनाने तांत्रिक कारणास्तव मार्गात बदल न करता जो मूळ आराखडा तयार करण्यात आला होता तोच कायम ठेवावा। यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रयत्न राज्य सरकारने करावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। पुणे नाशिक रेल्वेचे महत्त्व हा प्रकल्प खेड मार्गे झाल्यास खेड, चाकण यांसारख्या औद्योगिक पट्ट्याला मोठा फायदा होईल। तसेच जुन्नर आणि आंबेगावमधील पर्यटन आणि कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठी हा मार्ग लाईफलाईन ठरणार आहे। बाबाजी काळे यांच्या या मागणीमुळे आता राज्य सरकार पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पाबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या बातमीचा आढावा घेतलाय योद्धा न्यूज चॅनलचे संपादक नारायण सूर्यवंशी यांनी। तालुक्यामधून जाणारी पुणे नाशिक रेल्वे या ठिकाणी तिची अलाइनमेंट बदलल्याचं कळतंय, तो प्रोजेक्ट रद्द झाल्याचं कळतंय। परंतु सर्व त्या भागातील मग संगमनेरचे आमदार असतील, आपल्या आंबेगावचे असतील, जुन्नरचे असतील, खेड तालुक्याचा मी असेल आणि इतर सर्व लोकप्रतिनिधी आमची या ठिकाणी मागणी आहे की पुणे नाशिक रेल्वे ही आहे त्याच अलाइनमेंट प्रमाणे व्हावी। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा आहे।